द्या अन्नदान करा पंक्ती. गावात सप्ताह चालू आहे. आम्ही लग्नात याची पंगत केली का उपकार नाही केले. लग्नात बारशात पंक्ती देणारे फार लोकांनी वर चढून सांगतात आमच्या इथं लग्नात हे मिष्टान्न उपकार नाही. तुमच्या घरी जे लोक जेवायला येतात ते फुकट नाही जेवत. तुमच्याकडे फुकट जेवतात का? नाही. अहेर करतात आहे ना. अहेर हा. तरी लोक ठसत गुलाबजाम केले उपकार नाही केले. तुझ्या लेकराच्या लग्नात तू पंगत केली काय त्यात पुरुषार्थ? जर तुला करायचंच आहे महात्म्याची पुण्यतिथी आहे घेणं अन्नदान करणं पंगत. एका एका घासाला कोटी कोटी यज्ञाचं पुण्य लागते. राज संसारात आनंदात संसार कर. इथं सोहळा चालू आहे. मंदिर झाडझूड केलं तरी पुण्य आहे. काय ते श्रीराम मंदिरामध्ये गेलो या बाईचे पराक्रम. सीतामाईच्या डोळ्यातही कुंकू आहे पाहून घ्या. आपण आलो तुमच्या डोळ्यात जर कोण्या बाईला बोट घातलं कुंकू लावलं तर तुम्हाला राग नाही येणार का? मग देवाच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला भान नाही पाहिजे काय? मी खोटं नाही बोलणार पाहून घ्या. मी स्वतः पुसलं माझ्या उपरण्यानं देवाच्या डोळे नाकावर. इथं हळद लावेल श्रीराम प्रभूले. बाबा शपथ खोटं नाही बोलणार. भाऊ मी पुसली ना हळद. श्रीराम प्रभूच्या नाकाले हळद. देवाला राग नशी येत काय? आनंदात संसार करा पण मग भक्ती तशीच झाली पाहिजे. त्यात प्रेम असलं पाहिजे. वरवर भक्ती होईचे बोल नाही. देवाचं भजन करा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. संसारातच राहा पण आपली आई रखुमाबाई आहे. आपला बाप पंढरीचा विठोबा आहे. तुमचं घर पंढरपूर झाल्याशिवाय राहत नाही. आमच्या साधू संतांची शिकवण आहे. माय जगन्नाथ अनाथाचा नाथ. तुका म्हणे माय बापी अवघी देवाची. सकळ तीर्थाची धुरेचे का दया सेवी शिकीर शरीरे दोन. काय संसारा पण आई रखुमाबाई आहे. बाप पंढरीचा विठोबा आहे. झाला संसार सफलच आहे. घरच वैकुंठ होते. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा खजिरीचे बहिण करत आमच्या भागात चौकामध्ये उभे राहायचे आणि त्यांची शिकवण. अरे कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का? कशाला रिकामा फिरता रे तुझ्या गावात नाही का? डझनभर खाल्ला तरी फरक नाही पडत. आणि या बारीक मिरच्या तिखट असतात. अरे कशाला रिकामा फिरत तुझ्या घरात नाही का तीर्थ? संसारात राहा. आई वडिलांना दुखू नको. आनंद आहे संसारात. वाईट नाही संसार. संसारात राहून भजन कर. वासुदेव वासुदेव आग्रह केला. शास्त्र म्हणते एक शब्द 2 वेळा वापरू नये तरी वापरला. वासुदेव वासुदेव काही कारण आहे. आदर करणं. आदरार्थ विरुक्ती, पूर्णार्थ विरुक्ती, अभ्यासार्थ विरुक्ती, निश्चितार्थ विरुक्ती, प्रथमेतार्थ विरुक्ती. आदर करणं आहे कोणाचा आदर. आदर हा कधीच एका शब्दानं होतो. आम्ही आलो
तेव्हा तुमचे कार्यकर्ते आमचे राजू भाऊ ते बाप्पू इथं रस्त्यावर उभे होते आमच्यासाठी. तुम्ही गेले बाबाजी पुढे, आम्हाला वाटलं कोणाला फोन करता येते नंबर तर लावला आणि होतं. काय म्हटलं ते नाही येता बरोबर आम्हाला एका शब्दानं आदर होते काय? तुम्ही काय म्हणता तुमच्या घरी कोणी आलं की या 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 असं या नाही या या बसा. पहिले राम राम काय म्हणतो आपण? राम राम. चक्षुर्दत्त्यात् मनोदत्त्यात् वाचं दत्त्यात् सुमृताम् अनुव्रजेत् उपासित स यज्ञ पंचदक्षिणः. आदराचं पुण्य. चांगल्या नजरेनं पाहिलं एक यज्ञ होते, मनानं चांगलं चिंतन केलं एक यज्ञ होते, वाणीनं गोळ बोललं एक यज्ञ होते. कोणी जायला लागलं, तुम्ही जर फक्त दारात उभे राहिले आणि हात जोडून उभे राहिले तर पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागतं. आम्ही तुमच्या इथे यायच्या आधी 2 घंटे आधी नाचन खेळायला गेलो आमच्या हिम्मत अण्णांचे. लवकर आलो इकडनं, म्हटलं आराम करू, इथं नसता त्रास देऊ नाही. अण्णा जायला होते कुठं गावले, तरी आम्ही गेलो. फराळाचे झालं, आरामही केला. मग निघायच्या वेळेस संस्कार सांगतो. त्याचा नातू 10 वर्षाचा 11 वर्षाचा दारात आला ना, आम्हाला म्हणते बाबा आता कधी येसान? मन प्रसन्न झाला. याला संस्कार म्हणतात. याला काय होते? संसारात राहून पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागते. आदर. आणि आदर हा एका शब्दाला होत नाही. काय म्हणतात तुम्ही? राम राम. एक शब्द या या बसा बसा आदर. जर घाई करणार असली तर एक शब्द 2 वेळा वापरा. पती पत्नी गावात चालले, गोवा बस स्टँडवर बाई घरी गाडी आली. त्या माणसाला त्या बाईला घाई घाई बोलावणार. कसा बोलावते माणूस बाईले? मला तरी वाटते तुम्ही संन्याशीच असाल. खरं खरं बोला. एका आवाजात बाई येते. तुम्ही रागला काही बहिणी, कारण ते बोलतात ते खरं आहे. आमचे गुरु महाराज सांगत एकदा म्हैस लवकर येईल. नाही नाही खोटं नाही. म्हशीने कधी 4 आवाज नाही द्यायला लागत. तुमच्याकडे म्हशी असतील ना? आमच्या जवळही आहे. मी म्हशी वागवल्या, अजूनही 2 आहे. एक खरोखरची आणि एक म्हशीने कधीच 4 आवाज नाही द्यायला लागतात काय? मी म्हशी चालू कधीच मागे नाही राहतो. म्हशी मी पुढे, म्हशी मागे. एखादी म्हैस जर इकडे तिकडे गेली ना भाऊ, कधी गाडी नाही घेतली मी, कधीच मी मागे पण. सगळ्या म्हशी एका आवाजात जमा. फक्त एकच म्हैस येत नाही. फाटल्यावर बाई घरी आणि गाडी आली. त्या माणसाला घाई करणार घाई, आणि बाई आहे झांबली. तुम्हाला झांबली समजते ना? समजते ना आई? समजते ना? नाही. बाईचे 4 प्रकार आहे. पहिली शंकिनी, दुसरी डंकिनी, तिसरी हस्तिनी, चौथी पद्मिनी. शंकिनी म्हणजे शंकाखोर कपटी मनाच्या. तुमच्या मनात लय संशय असतात. राग राग पाहता तुम्ही. खरं आहे हे. कोणती बाई असते, एका आईनं दुसऱ्या आईच्या कानात जर काही गोष्ट केली की मागची म्हातारी लगेच म्हणते माईच निंदा केली. तुम्हाला सवय आहे. तुम्हालाच नाही, देवाच्याही बाई काही. पंढरीच्या विठोबावर रुक्माबाई रुसल्या. जेजुरीच्या खंडेरायावर म्हाळसाबाईनं संशय घेतले. भगवान महादेवावर सती मातेनं संशय घेतला, म्हणून सतीची पार्वती झाली. मग आपल्या पार्वती घेतली तर काय अर्थ? काही म्हणजे मी कीर्तनाला गेलो, आम्ही गुरु बोलतात मोठ्याच मापेक्षा, तरी तुमच्या देखत मला मान देतात. महाराज वजनात बसा. मग मी बसलो असा. ज्याच्या घरी बसलो रेटून त्याच्या बायकोनं टिकली लावली होती भीतीने. टिकली सोप्याने लावली आणि ती टिकली मा पाठीने आमच्या घरी आली सोबत सोबत. ते टिकली दिसली आमच्या मॅडमने. ते कपडे धुता धुता करे कीर्तनाले गेलता, कीर्तनाले गेलता. अशा बाईले म्हणतात शंकिनी.
दुसरा प्रकार आहे डंकिनी. डंकिनी म्हणजे डंक मारणारी, टोचून बोलणारी आहे तशा बाया. तिसरी आहे हस्तिनी. हस्तिनी म्हणजे झांबली. झांबली म्हणजे थंडी. थंडी म्हणजे बोलाले बोलकीन, कामाले हलकी. आहेत की नाही आजी अशा बाया? आहेत ना? 8 नाही वाजत तर सारं गाव फिरून येतात. याच्या घरी काय झालं, तेलीपुऱ्यात काय झालं, पाटीलपुऱ्यात काय झालं, माळीपुऱ्यात काय झालं, साऱ्या गावाच्या बातम्या. आणि खिचडी येत नाही. थंड्या पाण्यात तांदूळ, खाली जळगाव, मधात चिखलगांवर तांदळवाडी, हे म्हणतात झाबली. आणि चौथी पद्मिनी. पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात हुशार, म्हणजे तुमच्या गावातल्या बाया. त्यामध्ये जमते. तुम्ही जर असं बोलून पाहिलं तर रट्टे खाणार. आम्ही कधी कोणाला गदा म्हटलं नाही आयुष्यात. का हो? आम्ही जर गदा म्हणणं असलो त्याला म्हणतो तू हनुमंताच्या हातचा. लक्ष देऊन ऐका. बुवा फाट्या घाई घाई गाडी आली, त्या माणसाने घाई घाई बोलवणार, एक शब्द दोन वेळा. वासुदेव वासुदेव म्हणा, हरी हरी तुम्ही म्हणाले. घाई केली का? घरी घरी काळ वाटयाची. अजून किती आहे? संत समागमी धरावी, करावी तातडी. अकालू नास्ति धर्मस्य, जीविते चांचल्ये सती. कलौ नास्ति वनास्ति वनास्ति वगतिरन्यथा. भगवंताच्या नामाशिवाय दुसरं साधन नाही. परमार्थाची घाई. घडी घडी काळ. अजून किती आहे? त्या नामाच्या दृष्टीने तुकोबाराय देवाशी बोलले, विठोबा मी तुझ्या नामाची नोकरी करतो. देव म्हणतात मग नोकरीच्या आधी मुलाखत घेतल्या जाते. तुकोबाराय म्हणतात देवा चतुरा तू, लावण्याची सकळा मनी धन्य तुझी. मी तवा नाथ अपराधी, कर्महीन मती मंद. तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. देवा आणि मी म्हणतात मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी कर्महीन आहे, मला ते विचारू. देव म्हणतात तसं जमत नाही. पहिले मुलाखत, नोकरी नंतर. तुकोबाराय म्हणतात देवा एवढे 1000 नाव का ठेवले? आमच्यासाठी आहे. कष्टले संसार शिने, जे देव येती गारहाने. तया बोधे नामे जेने तो संके तुहा. ब्रह्माचा बोला फिटावा, परी अद्वैतत्वे तो भेटावा. ऐसा मंत्र देविला कवने वेदे बापे. म्हणून त्रयाक्षर हे नाम, नो हे जाण केवळ ब्रह्म. या संसारातल्या जीवाला कष्ट झाले की हे जीव मला हात मारते, म्हणून त्या देवाला नाव ठेव. आपल्यासाठी मग घेऊ दे देवा. देव म्हणतात मी काही प्रश्न विचारतो. तुकोबारांना राग आला. तुकोबाराय भांडले त्या देवाशी. विठोबा तुझ्या मनात येतील तेवढे प्रश्न विचार. देवानं पहिला प्रश्न विचारला, तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित आहे काय? महाराजांनी उत्तर दिलं पहिल्या.
वडो झडोनिया रांड देवा माझी जिव्हा कर्म व्यभिचार रहित आहे. तुला सोडून माझी जीव दुसऱ्याचं नाव नाही घेणार. याने पुरा एक आम्ही अनेकाचे काम नाही आला. देवा दुसऱ्याचं नाव नाही घेणार. एक दुसरा अर्थ शब्द तेच अभंग तो म्हणण्याची पद्धत बदला. तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. बोलण्याची पद्धत बदलली भाऊ, अर्थ बदल. राम राम पुण्य लागते. राम राम अनादर करायचं पाप लागतं. स्वर कठोर आहे. या या काय गाव आहे, काय गाव आहे नाही समजत. जर जेवण केल्यावर समजून एकादशी आहे ना, ऐका लक्ष दे. स्वर बदलला, अर्थ बदलला. तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. विठोबा कोण्या गोष्टीची जर कमी पडली तर माझी जीवा तुझं विना दुसऱ्या कोणाला काही मागणार नाही. तुझे दास्य करू आणि का मागू. ढिग झाले तिने माझे पंढरी राया. दुसऱ्याने मागलं तर भिक्कार. एकाच्या नावाचं कुंकू लावते दुसऱ्या पुढे हात पसरते. त्यामुळे कोणी बरं नाही म्हणत, बेभिचारी म्हणतात. तुकोबारांना आम्ही तशी नाही. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाणा महानारायण तैशा परी. दोन अर्थ झाले. देवा दुसऱ्याने मागणार. समजून राहिला ना. आता तिसरा अर्थ तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. किती अर्थ निघता काढणारा पाहिजे. आपलं आयुष्य ओवाळून टाकलं साधूच्या कवित्वावरून तरी कमी आहे. नाहीतर तुम्ही ह्या बाया कवित्व करतात त्याला चव नसते. आमच्या इथून शेगावले जाणाऱ्या दिंड्या जातात. आमचं गाव गजानन बाबाच्याकडे आहे. त्या बायेचे गाणे पाहिलं की असा राग येते ऐकल्यावर. पहिल्या बाया यमक जोडत पण ते जरा प्रसन्न वाटे. शेगावच्या साजना याव्या मुच्या भजना एवढा निरोप जाना गजानन बाबा. एका बाईनं गाणे म्हटलं दिंडी मध्ये, गजानन बाबा तुमचा आमच्यावर भरोसा नाही काय. जोडता कुठून येते हेच समजा. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन. मोबाईल लावते तुला फोन. याने चव साधूच्या अभंगाकडे. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. देवा विठोबा तुला सोडून माझी जीव. काय झालं बहिणी हो. तुला सोडून माझी जीव दुसऱ्या कुणाला देव नाही म्हणता. विठ्ठले विन देव म्हणती ते हे संसार पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती नाही तृप्ती. विठ्ठले विन तुका म्हणे जन्म आल्याचे. विठ्ठलाची एक देखणी आहे. एकच पाहिल्याने जीवनाचं सार्थक आहे. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते. आपुल्या पोटाशी रडते मागती शिते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देव आणि दैवते यात फरक आहे. हा लक्ष द्या. देव आणि दैवते यात फरक आहे. देव कोण आहे. नावापुरतं घेते नावासहित देते तो देव. मुठभर पोहेच्या बदल्यात सोन्याचं गाव दिलं. देव जसं घेते तसं देते. दैवते देवा पुत्र होऊ दे. बोकळ कापी कोंबड कापी. या लटक्या लोकांच्या नांदी लागू नका. कोणाच्या अंगात देव येते कोणाही देव. आमच्या साधू लोकांचं आयुष्य गेलं परमार्थात. त्यांच्या अंगात कधी देव नाही आला. जे बाई महिनाभर दात घासत नाही तिच्या अंगात देव येत. मी निंदा नाही करत. आमचे गुरु महाराज सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात भवानी संसर्ग.
जे तलवार होती ते साक्षात आई भवानी हातात घेतली की महाराजांचं तेज बदलायचं, कचाकच माना उडवा. आता काही जे बाईच्या अंगात देव येते ते निंबू कापता येत नाही, त्याकरता चक्कू लाव, चक्कू लाव. देवाच्या निंबू रे कापले ना. मी लोकांना ज्ञान शिकवो, आमच्या घरी जाणार जाऊ. माझी बायकोच जाय देवाचं काय म्हणतात. या बोले फोन केला मी भागवत नानारे, म्हटलं इले समजून सांगा. त्या भावाची बहीण आहे ना, या बोले फोन केला, म्हटलं तुम्ही सांगा. तो भाऊ म्हणजे माहीच माझ्याला नाही ऐकत तुम्ही काय. बाहेरच असते वजन हे सगळं. नाही गोवा लोकांनी घरी वजनच टाकू नये, कठीण असते. आपला संसार बाईच्या भरोश्यावर, आपण हे गाव ते गाव, हे गाव ते गाव फिरणं सोपं नाही. हे आम्ही मुलीला नेलं दवाखान्यात, लहान आहे, लघवीचा आजार होता, गोदड्या वल्याकडे, माई मान दुखे, मग होमिओपॅथिक करेल. म्हटलं मानीचा त्रास आहे, मग डॉक्टर त्या साबुदाण्याच्या गोळ्या तिलाही दिल्या, तिच्या अलग पुढे माया अलग पुढे. आमच्या मॅडमनं 2.5 महिने तिच्या लघवीच्या गोळ्या मला दिल्या, मामीच्या गोळ्या काहीच नाही म्हणाला. आमची गुरुबंधू काही वर्ग मित्र मला म्हणत, शिवा तू लोकायले सांगतले का नटकेच्या नादी लागू नका, बकरे कोंबडे कापू नका, आणि तू बायकोच जाते. मग मी जरा विचार केला, म्हटलं बरोबर आहे, पण हिच्या नादी लागून खायला नाही. मग मी डायरेक्ट देवाशी भेटायला गेलो ना, देवीजवळ गेलो. एका बाईच्या अंगात गेलो होतो आणि त्या बाईचा नवरा मा मित्र. मग त्याच्याजवळ गेलो, त्याला म्हटलं गड्या आपल्याला विचारायचं आहे. मग तो म्हणला नम्रात, तसेच लोक नम्रात मी लागलो. मग ते देवी मला म्हणे बोल भक्ता. मी म्हटलं अंबाबाई मला कानात बोलायचं आहे, कानात. ती देवी मराठीवरची हिंदीवर आली, हे नाही जमता. मला हिंदी येत नाही, मला घोर आपल्याला हिंदीच येत नाही. मी नर्मदा मातेच्या प्रदक्षिणेला गेलो, दुकानात ओवा आणे, त्या ओव्याने हिंदीत दुसरं नाव. मी दुकानदाराला म्हणू बाबा हमको ओवा दो. दुकानदार म्हणे ओवा क्या होता है. मी त्याला सांगू ओवा जिरे का छोटा भाई होता. मला हिंदी जमत नाही, आणि ती देवी करे हे नाही जमता. मी म्हणू काऊन नाही जमता. शेवटी त्या देवीच्या नवऱ्याशी बोललो, म्हटलं त्याला म्हटलं तुले बिड्याचं बंडल देतो, पण त्या देवीला सांग माया आई. मग त्यानं लगेच बिडी पेटवली आणि त्या देवीशी बोलले, आई. आईच म्हणा लागते भाऊ, नाही तर दुसरं काही म्हणतात बरं. देवी अंगात आल्यावर आईच म्हणा लागते, आई. मग ती आई काय म्हणे, बोल लेकरा. ते लेकरू काय म्हणे, बालक अज्ञान आहे, ऐका त्याच. मला अज्ञान नाही बरं असतो बिड्यावर. बालक अज्ञान आहे, ऐका त्याच. मग ते देवी मला म्हणे बोल भक्ता. मी त्या देवीच्या कानात बोललो, खरं खरं सांगतो भाऊ, पटकन जाऊ सका. त्या देवीच्या कानात बोललो, म्हटलं अंबाबाई पहिलेच लोकांचे लग्न होऊन नाही राहिले, माय झालं टिकू दे. तुला जर हे भक्ती म्हणून आवडली अशी तर हे तुला घे आणि मला दुसरी आणून दे. डायरेक्ट बोलले. त्या दिवस पासून ती देवी माझ्या घरची देवी जर त्या देवीने दिसली की ती देवी करते इसको भगा. आमचे साधू याच्या विरोधात शिड्या तांब्याचे बावले केले, पाठ मांडली वरी वैसविले, गंधाक्षरा शृंगारिले, मना आले ते नाव ठेविले.